दिव्यांग भवन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं दिव्यांग भवन या ठिकाणी PMPL मोफत पास वाटप सुरू झालेलं आहे। या वाटप केंद्रावर आपण या केंद्रावरनं आढावा घेणार आहोत की या केंद्रात काय कामकाज चालतं, हे पास कशा प्रकारे दिले जातात आणि या पासची मुदत जी काही 1 एप्रिल ते 31 मार्च असते, तर आज मार्चच्या अर्ध्या महिन्यातच वाटप चालू झालेलं आहे। याचं कारण आपण या ठिकाणी असलेल्या दिव्यांग नागरिकांकडून जाणून घेऊ आणि या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ। तर आपण वेळेआधीच पास वाटप सुरू केलेलं आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? दिव्यांग लाभार्थी ऑनलाईन अर्ज करून नंतर आमचा SMS किंवा फोन आल्यानंतर पास घेण्यास यावे। आता साहेबांनी सांगितलेलं आहे की दिव्यांग बांधवांनी ऑनलाईन पहिले अर्ज करायचे आहेत, त्यानंतर त्याची प्रिंट घेऊन या ठिकाणी ज्यावेळेस PMPL अधिकाऱ्यांचा फोन येईल किंवा SMS येईल त्यानंतर या ठिकाणी येऊन आपला पास घ्यायचा आहे आणि 1 एप्रिलपासून तो पास वापरायचा आहे। आपण दिव्यांग बांधवांचंही म्हणणं या ठिकाणी ऐकून घेऊ। काय सांगाल आपण? महानगरपालिकेने जी व्यवस्था केलेली आहे दिव्यांग बंधूंसाठी ती खूप चांगली आहे। PMPLची सेवा पण खूप उत्तम आहे आणि वेळेच्या आधी ती सगळी प्रोव्हिजन करून देत आहेत, त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। PMPLने आणि महानगरपालिकेने वेळेआधी प्रवासात आपली गैरसोय होऊ नये म्हणून साधारण 2 महिन्याआधी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे। याबद्दल आपलं काय मत आहे? PMPLने वेळेच्या अगोदर पास दिल्याबद्दल PMPLचे आम्ही आभारी आहोत। पवार साहेब, आपण काय सांगाल? दिव्यांग फाउंडेशनने आपल्याला ही सगळी सुविधा केली आहे। महानगरपालिकेच्या आणि PMPLच्या माध्यमातून आपल्याला वेळेत पास भेटलेले, लवकर भेटलेले, सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि मी सुद्धा माझ्या सहकार्य सांगण्याचा प्रयत्न करेन। दिव्यांग फाउंडेशन, पिंपरी चिंचवड पालिका आणि PMPLला मी धन्यवाद देतो। आपण ही CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग बांधवांना आवाहन करू इच्छितो की या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या इमारतीमध्ये PMPL मोफत पासचं वाटप चालू आहे। आपण या ठिकाणी येऊन आपले पास कलेक्ट करावे। धन्यवाद। CNI महाराष्ट्रासाठी राजेंद्र वागचौरे, पुणे।